हनुमानाची उपासना का करायची? कारण तो अष्टसिद्धीचा दाता आहे. या अष्टसिद्धी कोणत्यात? बुद्धी, बलम, यशो, धैर्य, निर्भयत्वम, अरोगिता, अजाड्यम, वाक्पटुत्वम च हनुमत स्मरणात भवेत. बुद्धी देतो, बल देतो, यश देतो, धैर्य देतो, अभय देतो, निर्भय बनवतो, रोगमुक्त करतो, बुद्धीचं जाड्य काढून टाकतो आणि वाक्पटुत्व देतो, असा हा हनुमान. हनुमानाची उपासना का? हनुमान चिरंजीवी आहे. नंबर 2, हनुमानाची उपासना का? हनुमान कलियुगामध्ये सहज साध्य असा उपास्य दैवत आहे. हनुमानाची उपासना का? तर विष्णू आणि शंकर या दोघांमधला दुवा म्हणजे हनुमान आहे. विष्णू अवतारात तो सहाय्यक आहे. तो रामावतार असो, कृष्णावतार असो, त्यामध्ये तो सहाय्यक आहे. महादेवाचा तो रुद्रावतार आहे. देवी शक्ती सती त्याच्या शेपटीमध्ये वास करते आहे. तो सूर्याचा शिष्य आहे. तर नवग्रहांचा, सूर्यापासून तर राहू केतू पर्यंतच्या सर्व नवग्रहांचा तो तारक आहे. या सर्व नवग्रहांना त्यांनी रावणाच्या बंदिवासातून मुक्त केलेलं आहे. या सर्व गुण संपन्न असल्यामुळे हनुमानाची उपासना कलियुगात अतिशय सिद्ध असणारी उपासना आहे. असाध्य साधक स्वामी, असाध्य तव किं वद, रामदूत कृपा सिंधू, मत्कार्य साधय प्रभो, मत्कार्य साधय प्रभो.